संडे असलं की मुलांचं एकदम डिमांड चालू होतात. तर आद्याचं तेच चालू होतं, मम्मा मला काहीतरी बनवून दे. तर म्हटलं बेटा काय बनवून दे? तर मला बासुंदी आणि पुरी बनवून दे. म्हटलं सायंकाळी बासुंदी आणि पुरी असं नाही होणार ना बेटा, मी शॉपमधून येते वेळी थोडं मका घेऊन आली होती, तर माझ्याकडे मका ऑलरेडी होता. आल्यानंतर छान फ्रेश वगैरे झाली आणि माझं स्वयंपाकाचं चालूच होतं काय बनवावं आज म्हणून. तर मग मक्याचे दाणे वगैरे काढले आणि म्हटलं चल बासुंदी तर नाही पण तुला मी मक्याचे पकोडे बनवून देते. आणि मुलं असे दिवसभर घरी राहत नाही, संडेला घरी राहतात, तर त्यांना बरोबर काही नाही काही खाऊसे वाटतोच. तर म्हटलं तुला मी मक्याचे वडे पकोडे बनवून देते गरमागरम. तर चल बा, तर कढी पाहिजे म्हटलं बेटा, आता दही पण नाही आणि आता माझी इच्छा नाही आहे मार्केटला जायची. तर मुलांसाठी गरम गरम इकडे पकोडे बनवली आणि आद्या उत्कर्ष वगैरे आम्ही सर्व बसून छान नाश्ता केला. आणि इकडे चालू होतं की मी भेंडीची भाजी खाणार नाही. म्हटलं चल ठीक आहे, तू भेंडीची भाजी नाही खाणार पण तुला मी चटणी करून देईल. बाय सर्वांना, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.